नमस्कार मंडळी. तुम्हाला तर माहितीच आहे की सध्या मी बेड रेस्टवर आहे. म्हणजे काहीच करायचं नाही. फक्त खायचं, झोपायचं हा एकमेव उद्योग आहे. अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलंय की एका जागेवर झोपून राहायचं म्हणजे सोपं काम नसतं. सुरुवातीला फार भारी वाटलं, पण नंतर मात्र जीव जड झाला. डोकं सुन्न व्हायचं. मनात ना वेगवेगळे विचार यायचे. माझा बच्चू व्यवस्थित तर जन्माला येईल ना? बाळाला अपंगत्व तर येणार नाही ना? म्हणजे ते निरोगी नसेल तर मग कसं होईल? अशा अनेक प्रश्नांनी माझं डोकं अगदी बधीर होऊन जायचं. पण नंतर मात्र माझ्या बेडरेस्टचा मी सदुपयोग करायचं ठरवलं. या काळात मी खूप रडले. निगेटिव्हिटी आली, पण एका वेळेला ठरवलं की आता जे होणार आहे ना, त्याला कोणीच रोखू शकत नाही. आपण चांगला आहार घेणं आणि डॉक्टरांनी सांगितलेले नियम पाळणं हे आपलं काम आहे, असं मी मनाला सांगून टाकलं. विशेष म्हणजे माझ्या आहोंनी पण मला खूप गाईड केलं. निगेटिव्ह विचार करू नको साशू, असं ते मला सतत सांगत राहायचे. खरं म्हणजे ना, आपल्या जोडीदाराचा सपोर्टच सगळं काही असतं. नवऱ्याचा सपोर्ट असला की बाकी कशाचीच गरज नसते. बेड रेस्ट असताना मी दिवसभर भरपूर चांगली कामे पण करायचे. मी या काळात खूप सारी पुस्तकं वाचली. निगेटिव्हिटी कमी होण्यासाठी छान छान गाणी ऐकली. लोकसत्ता पेपरमधील चतुरंग पुरवणी तर मी नियमित वाचायचे. त्यात ना बायकांचे प्रॉब्लेम खूप चांगल्या पद्धतीने सांगितलेले असतात. तुम्ही पण आवर्जून वाचा हा. तुम्हाला पण बेड रेस्टची वेळ आलीच ना, तर निगेटिव्ह अजिबात होऊ नका. चांगली पुस्तकं वाचा, मस्त गाणी ऐका, मैत्रिणींशी बोला. या बेड रेस्टच्या काळात मला एक गोष्ट समजली. कठीण काळात स्थिर आणि शांत राहिलं की चांगले दिवस नक्की येतात. आणि आयुष्यात नवऱ्याचा सपोर्ट असला की बायकोला खूप बळ मिळतं. मला डोहाळे जेवणामुळे बेड रेस्ट घ्यावा लागला. त्यामुळे अनेक मैत्रिणी विचारतायत की तुझ्यासारखी वाईट अवस्था होऊ नये म्हणून काय करावं? डोहाळे जेवणाचा कार्यक्रम कोणत्या महिन्यात ठेवावा? याच प्रश्नांची उत्तरं आता पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत काळजी घ्या. ओके, बाय.